साठी आपण केरनची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. हा. तर वापरल्यामुळे आपल्याला काय बदल जाणवला बरं, जरा मोठ्यानं सांगा थोडं. बदल म्हणजे जाणवला म्हणजे ऊसाचा ग्रोथ हां आणि वर खत पूर्ण माझी बंद झालेली आहेत. हां, म्हणजे वर खतं कमी वापरली. पूर्णपणे कमी वापरलेत. हां. हो. आणि जर आपण बघितलं तर मे महिन्यामध्ये एवढं जबरदस्त टेम्परेचर होतं, हो. तरी देखील ऊसाची बघा पानं कशी आहेत, घ्या थोडं जवळ, अगदी 4 बोटं स्पष्ट बसतात, पूर्ण बसतात, एवढे पानं आहेत. मातीमध्ये काय बदल जाणवला आपल्याला? माती एकदम भुसभुशीत झालेली आहे. भुसभुशीत झालेले आहे. बरं, आता आपण हे जे फुटवे बघितले हो. तर मला वाटतं 10, 11, 12, 13 पण फुटवे आहेत. हो, हो. पण निघालेले सगळे फुटवे कसे आहेत बरं? पोचलेले एकसारखे. पोचलेले आहेत आणि एकसारखे आहेत. एकसारखे आहेत. आपण या आतमध्ये देखील बघू, म्हणजे सगळीकडे एकसारखं ऊस आहे. हो हो. ते बघितलं आपण तर बघा, असं बांबू सारखेच आणि थोडस जवळ घ्या, एक नंबर फुटवे. केळ्याची साईज असेल, लांबी असेल, आपण ते म्हणजे बाळ लहान असताना त्याचं हे कळतं तसं या ऊसाला देखील आपण जर बघितलं तर काळोखी असेल, ऊसाला ग्रीनरी असेल, एक नंबर आहे. हो हो. तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहे? समाधानी. बरं, इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगतात? 100% सगळ्या शेतकऱ्यांनी केरन टेक्नॉलॉजी वापरलीच पाहिजे. वापरणं त्यांच्या उत्पन्नामध्ये. आणि शेती जर आपल्याला भविष्यात जगवायचीच असेल तर ही टेक्नॉलॉजी 100% फायदेशीर आहे. हे वापरल्यामुळे उत्पन्नामध्ये निश्चितपणे वाढ होईल. शेतीची जी आर्थिक गणित बदललेली आहेत, हो हो हो. त्या आर्थिक गणित निश्चितपणे आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी बदल होईल. आपण जर बघितलं इकडे दाखवा थोडं, या देखील ऊसाला वापरलेला आहे. हो हो. आता उन्हाळा देखील एवढा कडक असताना देखील आपण जर पाहिलं तर ऊसाची बघा पेऱ्या, आता इथे नेमकं पाणी दिलेलं आहे, कांड्याची साईज बघा, एकदम असा दाट आणि एक नंबर असा ऊस आहे हा देखील. या ऊसाला सुरुवातीला वापरलं, याला वापरल्यामुळे रिझल्ट आल्यामुळे त्यांनी पुन्हा आता या ऊसाला वापरलेला दुसरा डोस सोडण्यासाठी देखील त्यांनी काल घेऊन आलेले आहेत. आपण बघतोय की एवढा जबरदस्त ऊस प्लॉट यांचा इथं आलेला आहे. नाझीर साहेब, हा बोला. केरन कंपनीला दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. आभार आहे.